13/1/2026 रोजी आदर्श विद्या मंदिर येथे राज्य मराठी विकास संस्था आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा यावरती डॉक्टर बाळकृष्ण ललित यांचा बोलीभाषा व त्यावरील कविता, गाणी, त्याचा परिचय, त्याच्यानंतर त्यातली उदाहरणं, याचा जो कार्यक्रम होता तो अतिशय उत्तम रीतीने सुसंपन्न झालेला आहे। या कार्यक्रमाची धुरा ज्यांनी सांभाळली असे हे मंदार जोशी ग्रंथसखा, त्यांचं एक वेगळं जे दालन आहे त्या दालनातनं आपल्याला मिळालेला हा कार्यक्रम आमच्या विद्यालयासाठी अतिशय उपयोगितेचा हा कार्यक्रम झालेला आहे आणि विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना याचा निश्चितच फायदा होणार याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नाही। आणि हा जो मराठी भाषा संवर्धनाचा पंधरवड्याचा जो कार्यक्रम आम्हाला मिळाला यासाठी आम्ही मंदार जोशी तसेच डॉक्टर बाळकृष्ण ललित आणि ग्रंथसखा यांचे सगळ्यांचे आभारी आहोत। त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते। राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीनं वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम होत असतात। त्यापैकी एक म्हणजे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा। या निमित्तानं बदलापूरमधील आदर्श विद्या मंदिर संस्थेमध्ये आज एक असं अत्यंत महत्त्वाचं आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असलेलं व्याख्यान देण्याची संधी मला मिळाली। आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि मराठीमध्ये ज्या विविध बोलीभाषा असतात त्या बोलीभाषेचं संवर्धन, त्यांचा अभ्यास कसा करावा किंवा त्या बोलीभाषेचा परिचय काय याबद्दलची माझी काही निरीक्षणं जी होती ती निरीक्षणं मी या ठिकाणी मांडली। आणि त्या कार्यक्रमाला येथील शाळेने विशेषतः मी आवर्जून उल्लेख करेन या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या जोशी, त्याचप्रमाणे ज्यांनी आयोजन केलं ते श्री जोशी, या दोघांनी खूप सुंदर प्रकारचं असं नियोजन या ठिकाणी केलेलं होतं। विद्यार्थी तासभर अत्यंत मन लावून ऐकत होते। त्यांनी माझ्या व्याख्यानाचा आस्वाद तर घेतलाच, परंतु त्यांनी काही प्रश्न विचारले, त्यातून त्यांच्यावरचे संस्कार जे आहेत ते मला लगेच जाणवले। अहिराणी, लेवा पाटील किंवा अन्य बोलीभाषांबद्दल विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले। त्या प्रश्नांची उत्सुकता पाहून मला खूप आनंद झाला। एक छान व्याख्यान या निमित्तानं मराठीच्या ज्या विविध बोली आहेत महाराष्ट्रामध्ये बोलल्या जाणाऱ्या त्या बोलींचा अभ्यास कसा केला पाहिजे, करणं कसं गरजेचं आहे, त्या बोलीमध्ये कोणकोणतं संशोधन झालं, त्या बोलींचं संवर्धन जर आपण सर्व बोलींचं संवर्धन केलं तर मराठीचा एकूणच मराठीचा विकास कसा होईल, मराठी अधिक कधी समृद्ध कशी होत जाईल याविषयी सविस्तर विवेचन या निमित्तानं करता आलं। आणि म्हणून मी आयोजक राज्य मराठी विकास संस्था ग्रंथालय बदलापूर आणि त्याचप्रमाणे संयोजन ज्या शाळेने केलं ते आदर्श विद्या मंदिर, या सर्वांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि असेच भाषाविषयक उपक्रम जर या विद्यालयाने घेतले तर नक्कीच आमचं जी मराठी बोली साहित्य संघ आहे त्या संघाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मुद्दाम या ठिकाणी एखादं बोलीचं कवी संमेलन या ठिकाणी आयोजन करू। मग त्याच्यामध्ये आगरी बोलीतील कवी येतील, कोकणातील कवी येतील, आता इथे ठाण्याला एक असा कार्यक्रम झाला। तर अशा पद्धतीने बोली भाषेतल्या कवींचं संमेलनसुद्धा या ठिकाणी आयोजन करता येईल असं या निमित्तानं मी सुचवेन। मी या उपक्रमाला धन्यवाद देतो आणि सर्वांचे आभार मानतो। राज्य मराठी विकास संस्था मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेचं मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय बदलापूर यांच्यातर्फे आपण दरवर्षी 14 जानेवारी ते 28 जानेवारी या दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करतो आणि या पंधरवड्यामध्ये आपण व्याख्यानमाला आयोजित करतो। तर त्याच पद्धतीने आज त्या व्याख्यानमालेतलं पहिलं व्याख्यान आज आदर्श विद्या मंदिरमध्ये संपन्न झालं। आजच्या व्याख्यानाचे प्रमुख पाहुणे होते डॉक्टर बाळकृष्ण ललित आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या आणि बृहन महाराष्ट्रातल्या मराठीच्या विविध बोलींचा आढावा घेतला। त्यानंतर आता उद्या सुट्टी आहे, 15 तारखेला डॉक्टर गोमटेश्वर पाटील हे मध्ययुगीन जैन मराठी साहित्य याविषयी बोलणार आहेत। मध्ययुगीन कालखंडामध्ये अनेक जैन लेखकांनी मराठीमध्ये लेखन केलं तर ते आपल्याला माहीत नसतं, त्याचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर गोमटेश्वर पाटील आपल्याला ते व्याख्यान देणार आहेत।
त्यानंतर 16 तारखेला डॉक्टर माधवी कोल्हटकर यांचं मुकुंद राजांचं विवेक सिंधू या विषयावर त्या बोलणार आहेत. आपल्याला ज्ञानेश्वरी माहिती असते, परंतु ज्ञानेश्वरीच्या अगोदर आद्य ग्रंथ ज्याला मराठीतला म्हटलं जातं तो विवेक सिंधू ग्रंथ, त्या ग्रंथाविषयी कोल्हटकर मॅडम आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर 20 तारखेला आसाराम लोमटे हे ज्येष्ठ साहित्यिक भारतीय साहित्याच्या पटलावर मराठी साहित्य या विषयावर बोलणार आहेत. मागच्याच वर्षी लोकसत्तेमध्ये एक सदर त्यांनी चालवलेलं होतं, तर ते सदर वाचून त्या सदरावरच आधारित असं हे व्याख्यान असणार आहे की भारतामध्ये एवढ्या सगळ्या भाषा आहेत आणि त्या भाषेमध्ये आपलं आपलं साहित्य आहे, पण भारतीय साहित्याच्या संदर्भात मराठी साहित्याचा विचार ते आपल्यापुढे मांडणार आहेत. त्यानंतर 21 तारखेला प्रसाद भडसावळे हे ग्रंथपाल आहेत, ते दिवाळी अंकांची परंपरा याविषयी बोलणार आहेत. मराठीमध्ये म्हणजे संपूर्ण भारतीय भाषांमध्ये जर दिवाळी अंक कोणत्या भाषेत प्रकाशित होत असेल तर ती एकमेव भाषा म्हणजे मराठी भाषा. 1909 मध्ये मराठीतला पहिला दिवाळी अंक प्रकाशित झाला. म्हणजे मराठीला जवळपास 115 वर्षांची परंपरा आहे आणि मराठीमध्ये दरवर्षी 400-450 अंक प्रकाशित होत असतात. त्या सगळ्या दिवाळी अंकांची परंपरा, मराठीमध्ये कोणते कोणते दिवाळी अंक प्रकाशित होतात, ज्याप्रमाणे एकांकिका स्पर्धेच्या माध्यमातून नवीन लेखक रंगकर्मी मराठी रंगभूमीला मिळतात, त्याच पद्धतीने अनेक मराठी साहित्यिकांनी आपली उमेदवारी ही दिवाळी अंकामध्ये केलेली आहे. तर या सगळ्या दिवाळी अंकांच्या परंपरांचा वेध घेण्यासाठी आपल्यापुढे येणार आहेत प्रसाद भडसावळे. त्यानंतर 22 तारखेला सुनील सामंत नावाची व्यक्ती ई साहित्याचे मुक्त दालन या विषयावरती बोलणार आहेत. या सुनील सामंतांनी ई साहित्याचं प्रतिष्ठान म्हणून संस्था सुरू केलेली आहे आणि मराठीतला तो अतिशय अभिनव असा प्रकार आहे. मराठीमध्ये अनेक ग्रंथ मुद्रित स्वरूपात तर आपण सगळे बघतोच, पण हल्लीची तरुण पिढी ई साहित्याकडे वळलेली आहे. म्हणजे ते केवळ ग्रंथालयामध्ये जाते असं नाही, तर ई साहित्य स्वरूपात साहित्य वाचते. तर यांनी मराठीमध्ये हजारो पुस्तकं ई साहित्य स्वरूपात प्रकाशित केलेले आहेत आणि त्यांचं विशेष असा की केवळ आधीचं साहित्यच ई स्वरूपात त्यांनी परिवर्तित केलेलं असं नाही, तर नवीन साहित्यिक, विशेषतः तरुण साहित्यिक कथा, कादंबऱ्या, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन अशा विविध स्वरूपामध्ये, परंतु ई स्वरूपात म्हणजे PDF स्वरूपामध्ये प्रकाशित करतायत या सुनील सामंतांच्या माध्यमातून. त्या सगळ्या ई साहित्याचं ते मुक्त दालन आहे, जे मुक्त स्वरूपात आणि विनामूल्य अनेक जण ते साहित्य वाचू शकतात इंटरनेटवरती. तर त्या साहित्याची ओळख, ई साहित्याची ओळख ते सुनील सामंत आपल्याला करून देणार आहेत. त्यानंतर डॉक्टर संजय पवार हे मराठी भाषा संचालनालयात काम करतात, मराठी अनुवादक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. ते आपल्याला मराठी भाषेतील 151 करिअर क्षेत्र याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. हा विषय तरुणांच्या जिव्हाळ्याचा विषय असणार आहे. मराठी भाषा घेऊन सुद्धा करिअर करता येतं याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मराठी भाषा अभिजात झाली, मागच्या वर्षी शासनाने जाहीर केली, परंतु मराठी भाषा ज्ञानविज्ञानाची भाषा झाली पाहिजे, तंत्रज्ञानाची भाषा झाली पाहिजे आणि मुख्यतः ती रोजगाराची भाषा झाली पाहिजे, त्याच्यातून अर्थप्राप्ती करता येते, हे आपल्याला डॉक्टर संजय पवार आपल्याला सांगणार आहेत. तर मला असं वाटतं की आपण सर्वांनी ही व्याख्यानमाला मोठ्या संख्येने आयोजित करावी. आपल्या राज्य मराठी विकास संस्थेचं मध्यवर्ती संदर्भ ग्रंथालय म्हणजे श्याम जोशींचा जो ग्रंथसंग्रह आहे, 1805 पासूनची पुस्तकं आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने मी 2 आवाहन करू इच्छितो की अधिकाधिक वाचकांनी, अभ्यासकांनी या संदर्भ ग्रंथालयाला अवश्य भेट द्यावी. आपल्याकडे जवळपास 200 वर्षांपासूनची मराठी पुस्तकं उपलब्ध आहेत, ज्याला आपण दोलामुद्रित म्हणतात. नंतर विविध प्रकारची नियतकालिका उपलब्ध आहेत. तर तुम्ही त्या ग्रंथालयात आलात म्हणजे तुम्हाला त्या किती अमूल्य ठेवा या बदलापूरमध्ये उपलब्ध आहेत ते कळेल. त्याचबरोबर ही व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी आदर्श महाविद्यालय म्हणजे आदर्श विद्याप्रसारक संस्था आणि आदर्श महाविद्यालय आपल्याला सभागृह उपलब्ध करून देणार आहे. आजचंही व्याख्यान आपण तिथेच झालं, तर त्याबद्दल आदर्श विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि एकूणच कार्यकारिणी आणि मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, प्राचार्या या सर्वांचं आभार मानतो मी. आणि आपण सर्वांनी मोठ्या संख्येने संदर्भ ग्रंथालयाला भेट द्यावी आणि व्याख्यानमाला ही त्याचाही लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो. धन्यवाद. बदलापूरच्या अशाच अपडेटसाठी बदलापूर टाइम्सला सबस्क्राईब करा. धन्यवाद.